नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आणि आज आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले जे तणावपूर्ण संबंध आहेत तर याच्याविषयी डिस्कस करणार आहोत। तर त्याच्यामागची कारणं कोणकोणती आहेत? तर काश्मीरवाले जे आहेत हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। काश्मीर जो मुद्दा आहे तर तो एक तर महत्त्वाचं कारण आहे भारत आणि पाकिस्तान या दोघांमधलं शत्रुत्व याच्या मागचं। याच्या व्यतिरिक्त आणखी काही कारणं आहेत। कोणकोणती आहेत? तर एक आहे सियाचिन ग्लेशियर, त्याच्यानंतर आहे गिलगिट बाल्टिस्तान, सर क्रिक विवाद हा गुजरातच्या रिजनमध्ये येतो, आणि सिंधू नदीचे जे पाणी आहे तर त्याचा वाटप। या आता करार बनलेला आहे तसा, परंतु आहे थोडाफार वादविवाद आहे याच्यामध्ये। हे 5 मुद्दे आहेत। या 5 मुद्द्याच्या आधारावरतीच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ताणतणावाचं वातावरण नेहमीच असते। ठीक आहे, तर एक एक करून आपण डिस्कस करूया। सर्वात पहिला जो मुद्दा आहे तो आहे काश्मीर मुद्दा, जो सर्वांना माहिती आहे। तर आपण काश्मीर मुद्दा थोडा डिटेलमध्ये समजून घेऊ। बाकी तर हे छोटे छोटे आहेत, परंतु हा जो काश्मीर मुद्दा आहे तो अतिशय जास्त महत्त्वाचा आहे। तर याची हिस्ट्री एकदम पूर्णपणे म्हणजे 1947 पासून तर आतापर्यंत, आता सध्याची कंडिशन कशी आहे तर आतापर्यंत सगळ्याचा सगळा तो इतिहास आपण पाहून घेऊ एकदम शॉर्टमध्ये। ठीक आहे, तर बघा काश्मीर मुद्दा। हां, आता डायरेक्ट सुरुवातीपासून तर 15 ऑगस्ट 1947 काय झालं या दिवशी? तर 2 देश तयार झालेत, एक भारत आणि एक पाकिस्तान। तसं पाकिस्तानचा जो स्वातंत्र्य दिन आहे तो 14 ऑगस्ट असतो, परंतु जवळजवळ सारखंच आहे ते। तर 15 ऑगस्टला 2 देश तयार झाले, एक भारत आणि एक पाकिस्तान। तर आत्ताचा जो बांगलादेश आहे तर तो त्यावेळेसच्या पाकिस्तानमध्ये होता। ठीक आहे, तर हे 2 देश तयार झाले, परंतु आत्ताचा जो भारत देश आहे आणि त्यावेळेसचा जो भारत देश होता याच्यामध्ये फरक होता। त्यावेळेसचा भारत देश हा आताच्या फक्त 60% जमीन होती त्यावेळेसच्या भारतामध्ये। मग उरली कशी? तर हे बघा, हा जो होता ना हा पूर्णच्या पूर्ण एरियावरती ब्रिटिश सरकार होतं। आता बघा, हे जो पिवळा रंग जो आहे ना, पिवळा रंग, हे पिवळा रंग म्हणजे हा ब्रिटिश इंडिया होता प्रॉपर, म्हणजे प्रॉपर ब्रिटिशांचं गव्हर्नमेंट होतं इथे। आणि दुसरीकडे हा जो गुलाबी रंग दिसतो, हा गुलाबी रंग म्हणजे प्रिन्सली स्टेट्स आहेत, त्या प्रिन्सली स्टेट संस्थाने आहेत। तर त्यावेळेस या पूर्ण रिजनमध्ये 565च्या जवळपास संस्थाने होती टोटल। म्हणजे इथे काय होतं, इथे राजा राज्य करायचा। ठीक आहे, वंश परंपरागत त्यांना अधिकार मिळालेले होते की या रिजनचा जो लॉ अँड ऑर्डर आहे ते तुम्ही स्वतः पाहू शकता तुम्ही। मात्र अल्टिमेट सॉव्हरेनिटी कोणाची असणार तर ब्रिटिश गव्हर्नमेंटची असणार। ठीक आहे, यांच्या अंडरमध्येच हे काम करायचे, परंतु हे राजा इथे आपलं हे सरकार वगैरे चालवायचे। तर असे जे गुलाबी रंग जे दिसतात ना हे सगळे संस्थाने आहेत। आणि त्यावेळेस ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला, भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाला, यावेळेस 565 एवढे संस्थाने होती। काही संस्थाने पाकिस्तानामध्ये होती तर काही भारतामध्ये होती। भारतामध्ये भरपूर जास्त होती छोटी छोटी। जर का पाकिस्तानची जर का सोडून दिली ना तर फक्त भारतामध्येच 535च्या जवळपास 535 एवढी संस्थाने होती। आता भारताकडे एक सर्वात मोठा इश्यू असा होता, सर्वात पहिले तर प्रॉब्लेम असा झाला की भारताचे तुकडे झाले, 2 तुकडे झाले। त्याच्यानंतर संस्थाने मोठ्या प्रमाणामध्ये होती तर त्यांना भारतामध्ये विलीन करणं हा सर्वात मोठा पहिला उद्देश होता। तर याची रिस्पॉन्सिबिलिटी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याजवळ दिली, आणि यांनी मग ह्या संस्थानासोबत मीटिंग भरवल्यात, बातचीत केली, आणि याच्या बेसिसवरती मग त्यांनी एक इन्स्ट्रुमेंट ऑफ टॅक्सेशन हे जे आहेत यांना मराठीमध्ये विलयपत्र म्हणतो तर याच्यावरती साईन करून घेतलं यांच्या। आता जे छोटे छोटे संस्थाने होते, आता बघा ही जी प्रिन्सली स्टेट्स होती ना तर यांना सुद्धा 3 वेगवेगळे ऑप्शन दिले होते। कोणते ऑप्शन? एक तर तुम्ही भारतामध्ये विलीन होऊ शकता, नाहीतर तुम्ही पाकिस्तानामध्ये विलीन होऊ शकता, नाहीतर तिसरा ऑप्शन होता की तुम्हाला इंडिपेंडंट राहायचं, स्वतंत्र राहायचं आहे तर स्वतंत्र पण तुम्ही एक इंडिपेंडंट देश बनवू शकता। तर असे 3 ऑप्शन होते। आता साहजिक आहे जे छोटे छोटे जे संस्थाने होती तर हे कुठे देश वगैरे बनवणार, आर्मी वगैरे मेंटेन वगैरे करणार, तसे भारतासमोर यांना कुठे, भारताचं साहजिक आहे ना, भारत तर एवढा मोठा मिलिटरीवाला देश होता, भारतासमोर यांची थोडी ना चालणार होती। तर त्याच्यामुळे जे छोटी छोटी संस्थाने होती तर त्यांनी न विरोध करता भारतामध्ये विलीन होऊन गेली। भारताची कंडिशन सांगतो मी, भारताकडचे जे संस्थाने होती त्यांच्याबद्दल मी बोलतोय। पाकिस्तानाकडच्यांनी जी संस्थाने होती ते पाकिस्तानामध्ये विलीन झाली, त्याचप्रकारे भारतामध्ये विलीन झाली। तर जी छोटी संस्थाने होती त्यांनी काही विरोध केला नाही, आणि काही संस्थानांनी विरोध केला। तर साम दाम दंड भेद जो मार्ग भेटेल त्या मार्गाने सरदार वल्लभभाई पटेल यांनी ही जी संस्थाने आहेत ते भारतामध्ये विलीन करून घेतली। शेवटची 3 उरली होती, कोणकोणती? एक जुनागड, आता या मॅपमध्येच पहा तुम्ही, समोरच्या मॅपमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार, एक जुनागड, एक त्याच्यानंतर जम्मू काश्मीर आणि हैदराबाद, हे बघा इथे लिहिलेलं आहे। एक आहे जुनागड, हे बघा जम्मू आपलं गुजरातच्या रिजनमध्ये हा छोटासा भाग होता, हा जुनागड होता। त्याच्यानंतर इथे हैदराबाद आणि आपला काश्मीर, हे 3 अशी संस्थाने होती जी भारतामध्ये विलीन होण्यास ते नकार देत होती, विरोध करत होती। तर सर्वात पहिले 15 ऑगस्ट 1947 या दिवशी 2 देश तयार झाले, त्याच्यानंतर लगेच सुरुवातच झाली की बाकीची जी संस्थाने आहेत ते भारतामध्ये विलीन करून घ्यायची आपल्याला। तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी हे काम चांगल्या प्रकारे केलं। राहिली होती कोणती? हे 3। तर 1 महिन्यानंतर म्हणजे 15 सप्टेंबर 1947 मध्ये झालं असं की जुनागडची कंडिशन अशी सांगतो तुम्हाला की जुनागडमध्ये जे होते, जे लोकसंख्या जी होती ती सगळी हिंदू होती, परंतु इथे जे राज्य करत होता राजा तर तो मुस्लिम होता। आता या राजाला पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचं होतं, परंतु लोकांना नव्हतं व्हायचं।
परंतु लोकांची थोडी ना चालते, गव्हर्नमेंट कोण चालवत आहे, राजा चालवत आहे. त्याच्यामुळे राजाने याच्यावरती ॲक्सेस आपल्या या हे विलयपत्रावरती साईन केलं पाकिस्तानकडच्या, आणि पाकिस्तानमध्ये विलय होऊन गेलं. जुनागड आता पाकिस्तानचा भाग झालेला होता. परंतु मग लोकांनी प्रोटेस्ट करायला लागलेत. त्यामागे गव्हर्नमेंटचा भारत सरकारचा पण सपोर्ट होता. लोक आंदोलन करायला लागलेत, लोक म्हणजे रस्त्यावरती उतरलेत, आणि या राजाला पडावं लागलं. आणि हा राजा जो होता इथला जुनागडमधला, तो पाकिस्तानमध्ये जाऊन पडाला. आणि त्याच्यानंतर मग जो जुनागड होता, जुनागडमध्ये हे झालं, त्याला काय म्हणतो आपण, प्लेबिसाईड झालं, प्लेबिसाईड जनमत संग्रह झाला. आणि याच्यामध्ये 99% जे लोक होते तर त्यांनी असं म्हणलं की आम्हाला भारतामध्ये विलीन व्हायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मग जनमत संग्रह होऊन हा जो जुनागड होता तर हा भारतामध्ये विलीन झाला. आता 3 पैकी 1 भारतामध्ये विलीन झाला. आता राहिले होते 2. त्याच्यानंतर नंबर लागला हैदराबादचा. परंतु हैदराबाद ज्यावेळेस जुनागड भारतामध्ये विलीन होण्याची जी प्रक्रिया होती हे हैदराबाद चांगल्या प्रकारे पाहत होता. त्याच्यामुळे हैदराबादला पण समजलं होतं की आज ना उद्या आपल्याला पण जावं लागणार, आणि जर का आपण इंडिपेंडंट राहिलं तर प्रॉब्लेम होणारच. कारण चारही बाजूने कोण आहे, भारत आहे. पाकिस्तानसोबत विलय म्हणजे पाकिस्तानसोबत जर का हे झालं, विलय जर का झाला तर मग प्रॉब्लेम येणार ना, कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम येणार. जसं ज्या प्रकारे बांगलादेशला प्रॉब्लेम झाला, ज्या प्रकारे बांगलादेश शेवटी जो होता इंडिपेंडंट झालाच, त्याच प्रकारे हैदराबादही झालाच असता. हे सगळ्या गोष्टी माहिती होत्या. आणि मिलिटरी ॲक्शन करणार भारत याचे सुद्धा अंदाज होता असताना. त्याच्यामुळे तात्पुरतं यांनी काय केलं, स्टँड बाय ॲग्रीमेंट साईन केलं. म्हणजे आम्हाला थोडा वेळ द्या, 1 वर्षाचा वेळ द्या, त्याच्यानंतर मग आम्ही ठरवू की भारतामध्ये विलीन व्हायचं की काय करायचं. तर मग नेहरूजी होते तर त्यांनी सुद्धा मान्य केलं. कारण नेहरूजींना पण थोडा वेळ पाहिजे होता काश्मीरसाठी, कारण काश्मीरचा इश्यू सुद्धा असंच होता. काश्मीरची कंडिशन आणि जुनागडची कंडिशन एकदम विरोधी होती. कशी विरोधी होती, तर काश्मीरमध्ये ज्या प्रकारे मी सांगितलं की जुनागडमध्ये जे लोक होते ते हिंदू होते जास्त, आणि जो राजा होता तो मुस्लिम होता. त्याच प्रकारे काश्मीरमध्ये एकदम उलटी कंडिशन होती. इथे जी लोकसंख्या होती ती सगळी मुस्लिम होती, मेजॉरिटी मुस्लिम होती, आणि जो राजा होता तो हिंदू होता. ठीक आहे, हरिसिंग त्याचं नाव जे आहे, त्याचं नाव आहे राजा हरिसिंग. ठीक आहे, तर हा जो होता, तर आता याच्याकडे पण 3 ऑप्शन होती. एकतर भारतामध्ये विलीन होऊ शकत होता, नाहीतर मग पाकिस्तानामध्ये विलीन होऊ शकता, नाहीतर मग इंडिपेंडंट राहू शकत होते. म्हणजे जम्मू काश्मीरकडे असे 3 पर्याय होते. परंतु तिन्ही पर्याय अडचणीचे होते. का बरं अडचणीचे होते, कारण हरिसिंगला आपल्या गादीवरती कायम राहायचं होतं. ठीक आहे, राजा बनूनच राहायचं होतं. जर का तो पाकिस्तानामध्ये विलीन झाला असता जम्मू काश्मीर, तर पाकिस्तान एक प्रकारे इस्लामिक देश आहे. आता इस्लामिक देश जे आहे, इस्लामिक गव्हर्नमेंट यांना थोडी ना बनू देणार होते, शेवटपर्यंत थोडी ना राहू देणार होते हिंदू राजाला, जम्मू काश्मीरचा प्रमुख. तर काश्मीर पाकिस्तानमध्ये जर का विलीन झालं असतं तर मग याची गादी तर गेलीच असती. दुसरीकडे भारतामध्ये जर का विलीन झालं तर तिकडे होते नेहरू, आणि नेहरू जे होते आपले जे होते ते लोकशाहीला समर्थन करणारे, डेमोक्रेसीला समर्थन करणारे होते. साहजिक आहे, इलेक्शन झालंच असतं, जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा इलेक्शन झालं असतं, आणि या इलेक्शनमध्ये मेजॉरिटी लोकसंख्या ही मुस्लिम असल्यामुळे यांनी त्या राजाला मत नसं दिलं. कारण साहजिक आहे, इलेक्शनमध्ये जे असते आताही आपण पाहतो की निवडणुकांमध्ये धर्माच्या आधारावरती इलेक्शन होते मोठ्या प्रमाणामध्ये अजून होत. तर तिथे सुद्धा राजाला भीती होती, जर का जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शन झालं तर मग हे जे लोक आहेत आपले इथले जम्मू काश्मीरमधले ते आपल्याला निवडून देणार नाही. त्याच्यामुळे भारताकडे जरी गेलो आपण तरी पण आपली जागा जी आहे तिथे गेली. त्याच्यामुळे तिसरा पर्याय होता शेवटचा, तो म्हणजे इंडिपेंडंट राहणे, ना भारतामध्ये आणि ना पाकिस्तानामध्ये जाणं, इंडिपेंडंट राहणे. परंतु तो सुद्धा अडचणीचा होता. कसा अडचणीचा होता, कारण भारत आणि पाकिस्तान आता एक प्रकारे शत्रू बनलेले होते, आणि या दोघांच्या मधामध्ये जम्मू काश्मीर येत होता, आणि या दोघांच्या भांडणामध्ये हा जम्मू काश्मीर फसत होता. त्याच्यामुळे तो सुद्धा अडचणीचा एक प्रकारे पर्यायच होता. तरी सुद्धा तिसरा जो पर्याय होता तो हरिसिंगच्या मते, हरिसिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तो बेस्ट होता. ठीक आहे, तर मग हरिसिंगने तेच ठरवलं की नाही, आपल्याला इंडिपेंडंट राहायचं आहे. भारताला वाटत होतं की जम्मू काश्मीर आपला भारताचा भाग झाला पाहिजे, पाकिस्तानला वाटत होतं की पाकिस्तानचा भाग झाला पाहिजे जम्मू काश्मीर. आता त्यावेळेस पाकिस्तानचे प्रमुख कोण होते, मोहम्मद अली जिन्ना. आता त्यांनी जुनागडची कंडिशन पाहिली होती की जबरदस्तीने अग्रीमेंट जरी साईन केला तरी सुद्धा तिथे प्लेबिसाईड झाला, आणि लोकांनी भारतामध्ये विलीन होणार असा म्हणजे एक प्रकारे म्हणलं, आणि भारतामध्ये विलीन सुद्धा झाले. त्याच प्रकारे आता जम्मू काश्मीर, आता जुनागड तर गेला हातातून, परंतु जम्मू काश्मीर आपल्या हातात येऊ शकते. का बरं, कारण इथे लोकसंख्या जी आहे तर ती लोकसंख्या मुस्लिम आहे, आणि मुस्लिम लोकसंख्या म्हणतीलच ती की पाकिस्तानमध्ये जाणार असं मोहम्मद अली जिन्नांना वाटत होतं. परंतु ना त्यांच्यामध्ये तेवढं पेशन्स नव्हतं. त्यांना वाटत होतं की जर का भारतामध्ये जर का तो निघून गेला तर प्रॉब्लेम येणार. त्याच्यामुळे त्यांना लवकरात लवकर जम्मू काश्मीर जे आहे ते पाकिस्तानचा भाग झाला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. ठीक आहे, तर मग झालं असं की आता मिलिटरी, आता ज्या प्रकारे ब्रिटिश इंडिया होती, ब्रिटिश इंडियाची एक मिलिटरी होती. ठीक आहे, एक लष्कर फौज होती. आता 2 देश तयार झाले होते, एक पाकिस्तान आणि एक भारत. तर साहजिक आहे, ही जी मिलिटरी आहे ती सुद्धा डिवाईड झाली. परंतु हे मिलिटरीचे जे हेड होते, जे चीफ होते, तर ते भारतीय नव्हते, ते होते ब्रिटिश, आणि हे चांगलं होते त्या अर्थी. का बरं, कारण आता हे दोघं जण शत्रू झाले होते आणि कधी पण युद्ध करू शकत होते. त्याच्यामुळे मिलिटरी ब्रिटिशांच्या हातात असणे हे चांगलीच गोष्ट होती. तर त्यावेळेस मोहम्मद अली जिन्नाला डायरेक्ट आता जम्मू काश्मीरवरती आक्रमण करायचं होतं, कारण पेशन्स नव्हतं, जम्मू काश्मीर आला पाहिजे आपल्याकडे, तर त्यासाठी म्हणून.
तर त्यांनी मिलिटरी तर त्यांच्या कंट्रोलमध्ये नव्हती, तर त्यांनी आझाद काश्मीर फौज ही बनवली. आझाद काश्मीर फौज म्हणजे सामान्य लोकांची बनवली 10,000च्या जवळपास, आणि त्यांनी आक्रमण केलं मग जम्मू काश्मीरवरती. ठीक आहे, जम्मू काश्मीरवरती त्यांनी आक्रमण केलं. आता जो हरिसिंग होता त्याची पण एक मिलिटरी होतीच, तर त्यांनी विरोध आपला साहजिक आहे त्यांना तर. हां, तर मग इथे काय झालं, या बाजूने जम्मू काश्मीरवरती जी आझाद हिंद फौज आपली आझाद काश्मीर फौज जी होती ती आझाद काश्मीर फौजनी इकडे आक्रमण केलं. ठीक आहे, जम्मू काश्मीरमध्ये घुसलेत पूर्ण इथपर्यंत. आता इथे श्रीनगर आहे, श्रीनगरला इथे बारामुल्ला आहेत, इथे जे आहेत हे बारामुल्ला डिस्ट्रिक्ट आहे इथे. आता बारामुल्ला डिस्ट्रिक्टमध्ये आलेत आणि बारामुल्ला डिस्ट्रिक्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा झाली, मोठ्या प्रमाणामध्ये कत्तली झाल्या. आता जास्तीत जास्त तिथे मुस्लिम पॉप्युलेशनच आहेत. याच्या फौजमध्ये हरिसिंगच्या फौजमध्ये पण मुस्लिम पॉप्युलेशन होतीच, कारण मेजॉरिटी इथे मुस्लिमच पॉप्युलेशन होती ना, आणि तिकडे पण मुस्लिम पॉप्युलेशन होतं. मोठ्या प्रमाणामध्ये इथे कत्तली झाल्या. असं म्हणतात की 7 दिवस जे युद्ध चाललं ना त्याच्यामध्ये 6 लाखाच्या जवळपास नरसंहार झालेला होता. ठीक आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक मरण पावलेले होते. आणि आता ही जी आझाद काश्मीर फौज जी होती ही जम्मू काश्मीर आपलं हे जे श्रीनगर होतं, श्रीनगरच्या फक्त 50 किलोमीटरवर येऊन पोहोचलेली होती, 50 किलोमीटरवर पोहोचलेली होती. त्याच्यामुळे आता हरिसिंगला वाटलं की आता जर का श्रीनगरमध्ये ही फौज आली तर आपली तर गादी गेली. तर त्याच्यामुळे मग हरिसिंगने भारताकडे एक विनंती केली की आमच्या मदतीला या. परंतु भारत मदतीला जाऊ शकत नव्हता. का बरं? कारण भारताचा अजूनपर्यंत जम्मू काश्मीर भाग बनायचा होता आणि भारतसुद्धा मिलिटरी पाठवू शकत नव्हता. कारण त्यावेळेस माउंटबॅटनने काय म्हणलं होतं की मिलिटरीचा वापर कधी करणार आपण, ज्यावेळेस आपल्यावरती जर का आक्रमण होत असेल तर आपल्या डिफेन्ससाठी आपण मिलिटरीचा वापर करू शकतो. परंतु जम्मू काश्मीरमध्ये का नाही न्यायची, कारण जम्मू काश्मीर अजूनपर्यंत भारताचा भाग व्हायचा होता. त्याच्यामुळे मग नेहरूजींनी काय केलं, जे हे होते आपले VP मेनन, त्यावेळेसचे सेक्रेटरी होते, ॲडवायझर होते, तर VP मेननला इकडे जम्मू काश्मीरमध्ये पाठवलं आणि त्यांनी VP मेनननी जी विलयपत्र जे होतं तर त्याच्यावरती हरिसिंगची साईन करून घेतली. म्हणजे आता ऑफिशियली जम्मू काश्मीर हा भारताचा भाग बनलेला होता. आणि मग आता याच्यानंतर मग भारताने आपली मिलिटरी जम्मू काश्मीरमध्ये पाठवली आणि ही जी आझाद काश्मीर फौज होती यांना मागे पाठवलं, म्हणजे मागे केलं. परंतु पूर्ण जम्मू काश्मीरमधून ते निघू शकले नाहीत, जम्मू काश्मीरमधून पूर्ण बाहेर काढू शकले नाहीत. ते करू शकले असते, कारण काही झालं तर इकडे मिलिटरी होती. तर इथे जे आहेत ते इथपर्यंत म्हणजे आलेली होती, इथपर्यंत तर जम्मू आझाद काश्मीर फौज तर आलेली होती, परंतु यांना भारतीय मिलिटरीने मागे ढकललं. म्हणजे आता ही इथपर्यंत येऊन पोहोचले होते. म्हणजे आता या साईडनी कोण आहे तर पाकिस्तानची फौज आहे आणि या साईडनी कोण आहे तर भारताची फौज आहे. आता या पिरियडमध्ये, या टाईममध्ये नेहरूजींनी असं एक काम केलं की ते हा जो मुद्दा होता, जम्मू काश्मीरवाला जो मुद्दा होता, तर ते UN मध्ये घेऊन गेलेत. आता याच्यावरूनच जवाहरलाल नेहरू यांच्यावरती टीका होते. त्यांच्यावरती टीका अशी होते की तुम्हाला UN मध्ये जायचंच होतं, तर पहिले काय करायला पाहिजे होतं, जो जम्मू काश्मीर पाकिस्तानने कब्जा करून ठेवलेला आहे तर तो पूर्ण घेऊन घ्यायला पाहिजे होता. त्यानंतर मग जायचंच होतं, तर मग सर्वात पहिले तर तिथे जायला मिळतो पाहिजे, युनायटेड नेशनमध्ये जायला नव्हतं पाहिजे. कारण हे जे आहे 2 देशांमधला वादविवाद आहे तर 2 देशांनीच निपटून घ्यायला पाहिजे होता, युनायटेड नेशनमध्ये नव्हतं जायला पाहिजे. बरं, गेले तर मग एवढ्या लवकर नव्हतं जायला पाहिजे, पहिले आपला एरिया घेऊन घ्यायला पाहिजे होता, त्याच्यानंतर मग युनायटेड नेशनमध्ये जायला पाहिजे होतं. का बरं असं म्हणतात हे टीका करणारे? कारण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल UNSCने जे रिझोल्युशन आणलं ना, तर ते रिझोल्युशन काय म्हणालं की आता तुम्ही ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच तुम्ही तिथे थांबा आणि युद्धविराम करा. म्हणजे पाकिस्तानची फौज या साईड इथे आहे तर इथेच थांबायची आणि भारतीय फौज इथे आहे तर मग इथेच थांबायची आणि युद्धविराम करायचा. त्याच्यानंतर हळूहळू शांतता म्हणजे हळूहळू स्टॅबिलिटी येईल तर मग पाकिस्तानची फौज मागे जाणार पहिले, म्हणजे जम्मू काश्मीरमधून मागे निघून जाणार. त्याच्यानंतर मग भारतीय फौज जम्मू काश्मीरमधून बाहेर निघणार आणि जशी शांतता आली का त्याच्यानंतर मग इथे प्लेबिसाइड होणार. ठीक आहे, जनमत संग्रह होणार आणि मग तिथले जम्मू काश्मीरमधले लोक ठरवणार की तुम्हाला पाकिस्तानचा भाग व्हायचा आहे की भारताचा भाग व्हायचा आहे. अशा प्रकारे ते रिझोल्युशन आणलं. परंतु पाकिस्तानला विश्वास नव्हता भारतीय फौजवरती. त्यांना वाटायचं की जर का आपण मागे गेलो तर मग आपण जर का मागे गेलो आपला जो एरिया जो आहे तर तो मिलिटरी जी आहे इंडियन मिलिटरी ते परत घेऊन घेणार, मग आपल्याला प्रॉब्लेम येणार. त्याच्यामुळे पाकिस्तानचा भारतावरती विश्वास नव्हता, त्याच्यामुळे ते मागे जाऊ शकले नाही आणि भारताचा पाकिस्तानवरती विश्वास नव्हता, त्याच्यामुळे भारतीय जी फौज होती ती सुद्धा मागे गेली नाही. त्याच्यामुळे अजून सुद्धा ही जी लाईन आहे ना, ही लाईन इंटरनॅशनल बॉर्डर आहे आणि यालाच आपण काय म्हणतो, LOC, लाईन ऑफ कंट्रोल. ठीक आहे, आणि हा जो जम्मू काश्मीरचा हा जो भाग आहे या भागाला जो पाकिस्तानच्या कंट्रोलमध्ये आहे सध्या, या भागाला आपण POK म्हणत असतो, POK, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर. आता याचे 2 भाग आहे. हा जो वरचा भाग आहे ना, हा जो वरचा भाग आहे याला गिलगिट बाल्टिस्तान म्हणतो आणि हा जो खालचा भाग आहे या खालच्या भागाला पाकिस्तान गव्हर्नमेंटने एक वेगळं नाव दिलं. कोणतं नाव दिलं तर आझाद काश्मीर. आझाद काश्मीर. ठीक आहे,
तर हे नाव दिलं याला. तर याला स्टेटचा दर्जा मिळालेला आहे, गव्हर्नमेंट प्रॉपर प्रशासन चालते, परंतु इथे नाही आहे. इथे अजूनपर्यंत स्टेटचा दर्जा मिळाला आहे, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम इथे चालू आहे. ज्यावेळेस आपण गिलगिट बाल्टिस्तान पाहणार आहे ना पुढच्या स्लाईडमध्ये, तर त्यात तुम्हाला सांगतो काय आहे तो इथला इश्यू. तर अशा प्रकारे जे जम्मू काश्मीर होतं, जम्मू काश्मीरचे तुकडे झाले. ठीक आहे. आता असं झालं की आता इथपर्यंत तर ठीक होतं, इथपर्यंत ठीक होतं. आता जम्मू काश्मीर हा भारताचा भाग बनलेला होता ऑफिशियली, परंतु ज्या कंडिशनमध्ये जम्मू काश्मीर भारताचा भाग बनला, तर ती एक स्पेशल कंडिशन होती. त्याच्यामुळे स्पेशल प्रोव्हिजन बनवण्यात आली जम्मू काश्मीरसाठी भारतीय कॉन्स्टिट्यूशनमध्ये. आर्टिकल 370 इन्सर्ट करण्यात आला भारतीय कॉन्स्टिट्यूशनमध्ये. त्याचप्रकारे आर्टिकल 35A. आता 370 काय सांगत होते, आर्टिकल 370 काय सांगते हे बघा. आर्टिकल 370 काय सांगते की जे जम्मू काश्मीर आहे, जम्मू काश्मीरला स्पेशल प्रोव्हिजन मिळणार. स्पेशल ते स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन बनवू शकते, स्वतःचं प्रशासन स्वतः बनवू शकते. त्याचप्रकारे स्वतःचं राष्ट्रगीत असणार, स्वतःचा राष्ट्रध्वज असणार. हे सगळे जे बाकी कोणालाच मिळालेलं नाही, बाकी कोणत्याही राज्याला मिळालेलं नाही भारतातल्या, परंतु जम्मू काश्मीरला या आर्टिकलने दिले. स्पेशल कॉन्स्टिट्यूशन बनवण्यात आलं. आपले जे बाबासाहेब आंबेडकर होते, तर त्यांनी भारतीय कॉन्स्टिट्यूशन बनवलेलं होतं, परंतु ज्यावेळेस त्यांना म्हणालं की आर्टिकल 370 अंतर्गत जम्मू काश्मीरसाठी सुद्धा आपण एक कॉन्स्टिट्यूशन बनवायला पाहिजे आणि ते काम तुम्हाला करायला तुम्ही केलं पाहिजे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने ते मनाई केली नाही. हा भारताचा अविभाज्य भाग आहे, म्हणजे एकदम इंटिग्रेटेड रिजन आहे हा. तर त्याच्यामुळे याला स्पेशल अशी प्रोव्हिजन, एक प्रकारे इंडिपेंडंट कॉन्स्टिट्यूशन देणं हे चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी बनवू शकणार नाही. तर म्हणून मग त्यांनी दुसऱ्याला ते काम दिलं, आलं लक्षात. परंतु हे जे कॉन्स्टिट्यूशन जे बनवलेलं होतं, ही जी कंडिशन होती स्पेशल प्रोव्हिजन, ही फक्त टेम्पररी होती, तात्पुरती होती. ते तात्पुरता हा जो शब्द आहे ना, तोच अतिशय जास्त महत्त्वाचा आहे. त्याचप्रकारे आर्टिकल 35A जे आहे, तर हा आर्टिकल 35A काय सांगतो की जम्मू काश्मीरमधली जी जमीन आहे, ती जमीन फक्त जम्मू काश्मीरमधले लोकच घेऊ शकतात, विकू शकतात आणि खरेदी करू शकतात. बाकी भारतामधले जे भारतीय नागरिक आहेत, तर ते जम्मू काश्मीरमध्ये जाऊन जमीन विकत घेऊ शकत नाही. तर ही आर्टिकल 35A होतं. हे जे दोन आर्टिकल जे होते ना, हे खूप डोकेदुखी होती भारतीय सरकार म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला. ठीक आहे. आणि याच्याच बेसिस हेच होते, म्हणून तर म्हणतात की जम्मू काश्मीरची ते जी विकास व्हायला पाहिजे होता आतापर्यंतचा, तो विकास झालेला नाही आहे, इंडस्ट्रियलायझेशन झालेलं नाही आहे तिथे. तर असं म्हणतात. आता साहजिक आहे इंडस्ट्रियलायझेशनमुळे तिथं पर्यावरणाचा इश्यू होतोच, परंतु तो एक वेगळा मुद्दा आहे डिस्कशनचा, तिथे जाऊ नये आपण. परंतु एक म्हणलं जाते की हे दोन आर्टिकल अडथळे होते जम्मू काश्मीरच्या विकासासाठी. आणि शेवटी 2019मध्ये जे होम मिनिस्टर होते आपले अमित शहा यांनी हे जे दोन आर्टिकल आहेत, हे दोन आर्टिकल विलंबित केले. आणि सस्पेंड केले म्हणजे आर्टिकल पूर्ण कॅन्सल नाही केले, कॉन्स्टिट्यूशनमधून काढून नाही टाकले, त्यासाठी मग अमेंडमेंट करावी लागते. याला सस्पेंड केलं म्हणजे तात्पुरते सस्पेंड करून ठेवलेलं आहे. आणि या सस्पेन्शनला आता 2023मध्ये आत्ताचीच गोष्ट आहे, आत्ताची डिसेंबर 2023, तर सुप्रीम कोर्ट, आता हे जे केस होते काही भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये केस फाईल झाल्या की ज्या पद्धतीने गव्हर्नमेंटने हे आर्टिकल सस्पेंड केलेलं आहे हे चुकीचं आहे. तर याच्या बेसिसवरती सुप्रीम कोर्टमध्ये ही केस गेली आणि सुप्रीम कोर्टने आता डिसिजन दिलं की नाही, ज्या पद्धतीने गव्हर्नमेंटने हे दोन आर्टिकल सस्पेंड केलेले आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चूक नाही आहे, योग्यरित्याने कॉन्स्टिट्यूशनल मार्गानेच हे केला गेलेलं आहे. त्याच्यामुळे आता ऑफिशियल दर्जा आता प्रॉपर बनलेला आहे. आता जम्मू काश्मीरच्या आधी स्टेट होतं, आता त्याचे दोन तुकडे केलेले आहेत आणि एकाला जम्मू आणि काश्मीर ही युनियन टेरिटरी बनली आणि दुसरी लद्दाख ही युनियन टेरिटरी बनलेली आहे, हे तुम्हाला माहितीच असेल. तर आता कंडिशन ही अशी होती. आर्टिकल 370 आणि 35A याच्याबद्दल मी तुम्हाला थोडं सांगितलं. समोर जाण्याआधी तुम्हाला सांगायचं की हे आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध PSIR शॉर्ट फॉर्ममध्ये हा वैकल्पिक विषय आहे. तर नवीन जो MPSCचा सिलेबस आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला घ्यावा लागतो, तर त्यापैकी एक PSIR हा वैकल्पिक विषय. तर ज्यांना आता मराठीमध्ये अवेलेबल आहे आपल्या विदर्भ आयएस अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरती, तर ज्यांना त्याचप्रकारे इथे नोट्स पण मराठीमध्ये अवेलेबल आहे, तर ज्यांना कोणाला पाहिजे असतील तर ते इन्क्वायरी करू शकता या नंबरवरती कॉल करून. इथे नंबर दिलेला नाही आहे तसा, तरी पण अकॅडमीचा नंबर तुम्हाला इथून मिळणारच कुठे ना कुठे, त्याच्यावरती कॉल करून तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता हिस्ट्री आपल्याला पाहिजे आहे ना जम्मू काश्मीरची. आता पुढे जाऊ हिस्ट्रीमध्ये. आता झालं असं की 1962मध्ये भारताचं चीनसोबत युद्ध झालं आणि आतापर्यंत फक्त आपला शत्रू कोण होता, पाकिस्तान होता. कारण पाकिस्तानसोबत युद्ध झालेलं होतं, सुरुवातीलाच झालेलं होतं 1947मध्ये पहिलं युद्ध. असे भरपूर युद्ध झालेलं आहे, 4-5 युद्ध झालेलं आहे. तर ज्याच्यासोबत युद्ध होते त्याला आपण शत्रू म्हणत असतो, साहजिक आहे. चीनसोबत जे आहे ना 1962मध्ये युद्ध झालं आणि चीनने अक्साई चीन जो आहे, अक्साई चीन हा जो भाग आहे ना आपला लद्दाखवाला, तर हा भाग जिंकून घेतला आणि आपल्या चीनमध्ये जोडला. तर हा आपण एक प्रकारे इथे आपला लॉस झाला. तर हे 1962मध्ये युद्ध झालं. आता झालं असं की आपला भारत हा आपण भारत आहोत आणि भारताचा शत्रू कोण आहे, हा पाकिस्तान आहे. त्याचप्रकारे भारताचा शत्रू कोण आहे, हा चीनसुद्धा आहे.
आता पाकिस्तानचा शत्रू कोण आहे? भारत. पाकिस्तानचा शत्रू कोण आहे? भारत. आणि भारताचा शत्रू कोण आहे? चीन आहे. तर हे शत्रूचा शत्रू कोण होणार? मित्र होणार. तर त्याच्यामुळे हे दोघं जण जे आहे ना, हे याने या दोघांनी मैत्री केली. हा जो सिद्धांत आहे ना, हा आचार्य चाणक्य यांनी 2500 वर्ष आधी देऊन ठेवलेला आहे की शत्रूचा शत्रू कोण असतो? मित्र असतो. सेम होताना पण दिसते आपल्याला साऊथ एशियामध्ये. तर शत्रूचा शत्रू कोण? तर पाकिस्तानचा मित्र कोण? तर चीन. आता म्हणून हे युद्ध झालं, त्याच्यानंतर मग पाकिस्तानला आपला मित्र भेटला कोण? चीन. तर चीनसोबत त्यांनी मैत्री केली. ही मैत्री आणखी चांगली एकदम दृढ व्हावी, एकदम त्याचा जो सिम्बॉल आहे, तर सिम्बॉल म्हणून पाकिस्तानने काय केलं? हा जो आपला पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमधला हा जो ट्रान्स काराकोरम ट्रॅक आहे, यालाच आपण शक्सगम व्हॅली म्हणतो, शक्सगम घाटी. तर ही जी घाटी आहे शक्सगम घाटी किंवा व्हॅली, आणि त्यालाच दुसरं नाव आहे ट्रान्स काराकोरम ट्रॅक. तर हा जो भाग हा चायनाला देऊन दिला, गिफ्ट देऊन दिला, एक मैत्रीचा सिम्बॉल म्हणून. आता इथे प्रॉब्लेम सुरू झाला. कसा प्रॉब्लेम सुरू झाला की आतापर्यंत POK मध्ये 2च पार्टी होत्या, एक पाकिस्तान होता आणि एक भारत होता. आता तिसरा आला ना, आता तिसरा कोण आला? चीन पण आला. हे प्रॉब्लेमॅटिक झालं. हे 1963 मध्ये झाली ही घटना. ठीक आहे. आर्टिकल 370 बद्दल आणि 35A बद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडीच. आता झालं असं की आता हा एक मुद्दा, काश्मीरचा मुद्दा तर हा आहेच आणि आतापर्यंत पण चालूच आहे तो. आता 1984 मध्ये 1984 मध्ये झालं काय? 1984 मध्ये सियाचिन ग्लेशियर आहे इथे. सियाचिन ग्लेशियर कुठे आहे? हा जो दिसतो ना तुम्हाला ट्रान्स काराकोरम ट्रॅक, तर याच्या खाली हा ट्रायंगल जो दिसतो याला सियाचिन ग्लेशियर म्हणते. ते हिम नदी आहे सियाचिन नावाची, आणि हा एकदम उंचवाला भाग आहे, परंतु स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे. कशी लोकेशन आहे? कारण हा उंचवाला भाग आहे आणि ते याच्यावरती चीनवरती आणि पाकिस्तान या दोघांवरती पण नजर ठेवता येते. आणि जर का हा भाग पाकिस्तानकडे गेला तर पाकिस्तान आणि चीन या दोघांमधलं जे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे ना, डायरेक्ट कॉन्टॅक्ट इस्टॅब्लिश होतो. मग भारताला प्रॉब्लेम होतो ना. 1984 मध्ये झालं काय? तर पाकिस्तानने भारताच्या लपून हा सियाचिन जो होता, जो भारताचा भाग होता, ठीक आहे, तर हा जिंकून घेतला आणि इथे आता पाकिस्तानची मिलिटरी आली होती. हे ज्यावेळेस भारताला समजलं तर भारताने मग हा जो सियाचिनवाला जो भाग आहे हा परत घेण्याचं ठरवलं आणि ऑपरेशन मेघदूत अंतर्गत एक ऑपरेशन म्हणजे एक मिलिटरी अटॅक केला आणि सियाचिन ग्लेशियर जो पाकिस्तानकडे गेलेला होता तो परत मिळवला. ठीक आहे. बाकी एवढं काही महत्त्वाचं नाही आहे, परंतु स्ट्रॅटेजिक लोकेशन असल्यामुळे तिथे हा जो भाग आहे तो भारताकडे असलाच पाहिजे. इथे मोठ्या प्रमाणात प्रत्येक दिवशी इथे सैनिक असतात आणि इथली लिव्हिंग कंडिशन एकदम खराब आहे. इथलं तापमान जे आहे, तापमान -60°C -60°C पण खाली जाते. अशा तापमानामध्ये, एवढ्या कमी तापमानामध्ये माणूस जिवंत राहणं खूप कठीण आहे, खूप अतिशय जास्त कठीण आहे. त्याच्यामुळे इथे जे सोल्जर असतात, इथले जे आपले सैनिक असतात, हे प्रत्येक 10-10, 15-15 दिवसांनी रिप्लेसमेंट व्हावी लागते यांची. म्हणजे 10 दिवस राहायचं, 15 दिवस राहायचं, परत यायचं, याच्या बदल्यात मग दुसरे जाणार. ठीक आहे. आणि प्रत्येक दिवशी करोडोनी पैसा इथं खर्च होतो. जे जेवण वगैरे आहे, जे अन्न वगैरे आहे, त्यांना हेलिकॉप्टरने पोहोचवावं लागतं. बरं, फक्त भारतालाच खर्च आहे असं नाही आहे, पाकिस्तानला पण आहे. इथे जे आहे सैनिक आहे, इथे पाकिस्तानचे पण सैनिक आहेत ना, तर पाकिस्तानला सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे खर्च करावा लागतो आणि भारताला सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. बाकी काही व्हॅल्यू नाही वाटलं. जर का ह्या दोघांमध्ये, ह्या दोन देशांमध्ये जर का शांती असती तर एवढा खर्च झालाच नसता. हाच खर्च जो आहे, हाच जो पैसा आहे तो रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये, एज्युकेशन, हेल्थमध्ये गुंतवू शकले असते हे दोन्ही देश. परंतु सियाचिन शत्रुत्व असल्यामुळे हे दोघांनाही इथे सैनिक ठेवावे लागतात, भारताला, आपल्याला सुद्धा आणि पाकिस्तानला सुद्धा. अगोचा खर्च होतो. असे जे राजकीय तज्ज्ञ आहेत ना, हे असे म्हणतात की ही कंडिशन म्हणजे अशी आहे की 2 टक्कल पडलेली माणसं आहेत ज्यांना केस नाही आहे डोक्यावरती, परंतु भांडत कशासाठी येते? तर कंगव्यासाठी भांडत आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारची कंडिशन सियाचिनची आहे असं म्हणलं जाते. तर सियाचिन हा एक दुसरा मुद्दा आहे, काश्मीर मधलाच एक मुद्दा आहे, तर तो एक आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊ. आता पुढे असं आहे की काश्मीरमध्ये आतंकवादी जी ॲक्टिव्हिटी आहे ते आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये काश्मीरमध्ये आतंकवादी ॲक्टिव्हिटी होतात, टेररिस्ट ॲक्टिव्हिटी होतात. तर त्याच्याबद्दल थोडं पाहून घेऊ की हिस्ट्री कशी होती त्याची. तर बघा, झालं असं की 1987 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शन झालं, विधानसभेचं इलेक्शन झालं, निवडणूक झाली विधानसभेची. आतापर्यंत फारुख अब्दुल्ला हे नॅशनल कॉन्फरन्स हे तिथली लोकल पार्टी आहे. आतापर्यंत काँग्रेसचं सरकार तिथे आलेलं नव्हतं, परंतु आता ह्या दोघांनी काय केलं? गठबंधन केलं आणि गठबंधन करून यांनी इलेक्शनमध्ये मेजॉरिटी सीट्स जिंकून घेतल्यात आणि आता यांचं सरकार बनणार होतं. परंतु प्रॉब्लेम असा झाला की तिथे एक अशी माहिती पसरली लोकांपर्यंत, असं माहिती गेली लोकांच्या कानावरती की या इलेक्शनमध्ये धांदली झालेली आहे, यांनी थोडं करप्शन केलेलं आहे आणि मॅनिप्युलेशन केलेलं आहे आणि अशा प्रकारे यांचं सरकार बनून आलेलं आहे. त्याच्यामुळे लोक रस्त्यावरती उतरले, लोकांनी विरोध केला, लोकांनी संप केले, हिंसा मोठ्या प्रमाणामध्ये झाली. तर एक प्रकारे जम्मू काश्मीर आता जे आतापर्यंत स्टेबल होतं, आतापर्यंत जे शांत होतं, आता ते अस्थिर झालेलं होतं. अतिशय जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ती हिंसा वाढलेली होती, इन्स्टॅबिलिटी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली होती आणि हाच फायदा पाकिस्तानने घेतला. कारण आणि त्याच्यानंतर मग पाकिस्तानने
याच वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेतले. म्हणजे कसं, म्हणजे आता आग लागलेलीच आहे तर आणखी त्याच्यामध्ये पेट्रोल वगैरे टाकायचं, आणखी आग भडकवायची. मग काय केलं, त्याची आतंकवादी संघटना ज्या होत्या, जसं जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट ही एक आतंकवादी संघटना, हिजबुल मुजाहिदीन ही आतंकवादी संघटना, तर यांना मदत केली, यांना पैसा प्रोव्हाइड केला, यांना हत्यारे प्रोव्हाइड केली, शस्त्र प्रोव्हाइड केले, ट्रेनिंग प्रोव्हाइड केली, सगळं प्रोव्हाइड केले की जेणेकरून तुम्ही जा आणि पाकिस्तान हे जे जम्मू काश्मीर आहे याला आणखी जास्त अनस्टेबल करा, जेणेकरून जम्मू काश्मीर जो आहे तो भारतापासून निघून गेला पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे ते पाकिस्तानने सुद्धा प्रयत्न चालू केले. आता पाकिस्तानने असं का बरं केलं, कारण पाकिस्तानने पहिलेच ट्राय करून पाहिला होता भारतासोबत हा जो काश्मीर मुद्दा होता, तर त्याच्यासाठी 3-4 युद्ध पहिलेच केलेले होते. सुरुवात तर 1947 पासूनच झालेली होती. या 3-4 युद्धामध्ये पाकिस्तान काही भारतासोबत जिंकू शकला नाही. पाकिस्तान हा प्रत्येक वेळेस हरला आणि पाकिस्तानलाही समजलं की भारतासोबत डायरेक्टली युद्ध करणं आपल्याला परवडणार नाहीये. त्याच्यामुळे काय करायचं, तर मग हे इनडायरेक्टली आतंकवादी संघटनांना मदत करायची आणि अशा प्रकारे मग भारताला त्रास द्यायचा, जेणेकरून भारतच कंटाळून मग हा जो जम्मू काश्मीर जो रिजन आहे तो सोडून देणार, असं पाकिस्तानला वाटत. आणि तेव्हापासून 1987 पासूनच पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये हा आतंकवादी संघटना ही टेररिस्ट ॲक्टिव्हिटी आहे तर ते वाढवण्यास म्हणजे एक प्रकारे प्रोत्साहन दिलं पाकिस्तानने. मग ही जी ऑर्गनायझेशन होती यांनी काय केलं, यांनी मग हे जे जम्मू काश्मीरमधले जे यूथ होते, जे युवा लोक होते काश्मीरी, तर यांना मग आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये घेतलं, यांचं ब्रेन वॉश केलं, यांना ट्रेनिंग दिली, यांना पैसा पण दिला, सॅलरी पण दिली, त्याचप्रकारे त्यांना शस्त्र दिली आणि आतंकवादी जी ॲक्टिव्हिटी आहे ते करण्यास प्रवृत्त केलं त्यांना. आणि म्हणून इथून पुढे जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टेररिस्ट ॲक्टिव्हिटी होताना दिसतात. पूर्ण जम्मू काश्मीर आता इथून पुढे इन्स्टेबल होताना दिसते. ठीक आहे, आता झालं असं की 1987 मध्ये इलेक्शन झालं, ह्या दोघांचं जे गठबंधनवालं जे सरकार होतं ते निवडून आलं, सरकार बनलं, परंतु हे सरकार जास्त वेळपर्यंत टिकू शकलं नाही. 3 वर्ष टिकलं. जानेवारी 1990 मध्ये या सरकारला राजीनामा द्यावा लागला आणि राजीनामा दिला आणि मग तिथे गव्हर्नमेंट कोण सांभाळणार, तर मग केंद्र सरकारने पूर्णच्या पूर्ण अधिकार जे आहे ते गव्हर्नरवरती म्हणजे गव्हर्नरकडे आता पूर्ण अधिकार येऊन गेले. आता साहजिक आहे, प्रशासन, पूर्ण राज्याचं प्रशासन एक मंत्रिमंडळ सांभाळणं आणि दुसरीकडे एकटा गव्हर्नर सांभाळणं याच्यामध्ये तर फरक येणारच आहे. तर जसंही गव्हर्नरकडे पूर्ण प्रशासन गेलं तर साहजिक आहे त्याला पण एवढं मेंटेन करणं म्हणजे थोडं पॉसिबल नव्हतं. याचाच फायदा करून तिथले हे जे टेररिस्ट ॲक्टिव्हिटी जे करणारे जे लोक होते त्यांनी काय केलं, काश्मीर घाटीमध्ये त्यावेळेस 3 ते 4 काश्मीरी पंडित तिथे राहत होते आणि यांचा मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्लुएन्स पण होता, प्रशासनामध्ये यांचा दबदबा होता, मोठ्या मोठ्या पोस्टवरती हे काश्मीरी पंडित होते, एज्युकेटेड लोक होते ते, आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे उद्योगधंदे होते हे सुद्धा यांचीच होती. ठीक आहे, म्हणजे इंडस्ट्रियलायझेशनच्या याच्यामध्ये आणि हे जे होते श्रीमंत पण मोठ्या प्रमाणामध्ये काश्मीरी यूथ होते, काश्मीरी पंडित होते. तर याच कारणामुळे यांना जे आहे ते काश्मीर घाटीमधून हकलण्यात आलं. म्हणजे द्वेष तर वाढतोच ना, त्याचप्रकारे धर्म पण वेगवेगळे आहे तर द्वेष वाढतो. तर यांनी मग जी खुलेआम जे आहे ते धमकी द्यायला सुरुवात केली की काश्मीर पंडितनी हा जो काश्मीर घाटी आहे ती सोडून द्यायला पाहिजे आणि जर का सोडून दिले नाही तर मग तुम्हाला कन्वर्ट केला जाईल, नाहीतर मग तुम्ही कन्वर्ट व्हा, नाहीतर मग सोडून जा. जर का तुम्ही असं करत नसाल तर मग तुम्हाला मारण्यात येईल, अशी खुलेआम धमकी आता ते देणं सुरू झाली होती. आणि प्रशासन सुद्धा एकदम कमजोर बनलेलं होतं ते त्यावेळेसचं कंडिशनच तशी झालेली होती. आणि मग अशा प्रकारे जानेवारी महिन्यामध्ये 19-20 ही जी तारीख होती ना, तर या याच्यामध्ये जवळजवळ 3 लाख काश्मीरी जे पंडित होते त्यांना काश्मीर घाटीमधून बाहेर निघावं लागलं आणि ते जाऊन मग जम्मू काश्मीरमध्ये आपलं हे जम्मू जो आहे तर जम्मूमध्ये जाऊन बसलेत. लिव्हिंग कंडिशन एकदम खराब त्यांची. आधी जे श्रीमंत यांनी सगळे जे आपले बिझनेस होते, उद्योगधंदे जे होते ते काश्मीर घाटीमध्ये सोडून दिले, पैसा वगैरे सगळं सोडून दिला तिथेच आणि असेच यावं लागलं त्यांना जम्मूमध्ये. आता त्यांची कंडिशन फार वाईट आहे. परंतु आता 19 पासून आता हे बदललेलं आहे ना, तर त्याच्यामुळे आता गव्हर्नमेंट थोडा यांच्यासाठी मदत करता यांना की जेणेकरून हे परत काश्मीर घाटीमध्ये ते स्टेबल होऊ शकतील. ठीक आहे, अशा प्रकारे ही घटना झाली. काश्मीर पंडितांचं जे पलायन झालेलं होतं ते हे यावेळी झालं, 90 मध्ये झालेलं होतं. याच्यावरती पिक्चर पण आलेला आहे. आता अशा प्रकारे जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात इन्स्टेबिलिटी वाढलेली होती आणि आता गव्हर्नमेंट सुद्धा हे हँडल करू शकत नव्हतं, कारण टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज एवढ्या वाढलेल्या होत्या. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला आता ॲप्स्पा ॲक्ट जो होता, आर्म फोर्स स्पेशल पॉवर ॲक्ट, हे आधीच बनलेला होता. जम्मू काश्मीरमध्ये आता लागू पडला की हा जो ॲक्ट होता तर हा ॲक्ट जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आला. आणि हा जो ॲक्ट आहे तर तो जी मिलिटरी आहे, जी लष्कर आहे, मिलिटरीला सगळे अधिकार देतात, पूर्ण आर्मीला पूर्ण अधिकार देऊन देतात. ठीक आहे, मिलिटरीचा एक भाग आर्मीला पूर्ण अधिकार देऊन, म्हणजे प्रशासन सुद्धा आर्मी सांभाळणार. आर्मीला एवढे अधिकार देतात की कोणाच्याही घरी जाऊन इन्स्पेक्शन करू शकतात, ते चेकअप करू शकतात. ठीक आहे, त्यांना गोळी मारण्याचा सुद्धा अधिकार मिळालेला असतो, डायरेक्ट शूट ॲट स्पॉट. तर अशा प्रकारे सगळे अधिकार हा ॲक्ट आर्मीला देतो आणि हे गरजेचं पण होतं. आणि याच्याचमुळे पूर्ण मिलिटरी जी आहे ती जम्मू काश्मीरमध्ये उतरली
आणि त्याच्यानंतर मग जम्मू काश्मीर आपल्या मिलिटरीने ही जी आतंकवादी जे घटना आहेत तर त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आणि असं हळूहळू करता 2004 आला आणि 2004मध्ये जे जम्मू काश्मीरमध्ये जी अशांतता वाढलेली होती ती आता हळूहळू कमी होत होती. आणि याच्यामध्ये मोठे योगदान अटल बिहारी वाजपेयी यांचं सुद्धा आहे, कारण त्यांनी सुद्धा भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले जे संबंध आहेत हे चांगले करण्याचा प्रयत्न केलेला होता. ठीक आहे, तर त्यांचं सुद्धा योगदान याच्यामध्ये आहे. तर अशा प्रकारे 2004 नंतर मग ही जी आतंकवादी ॲक्टिव्हिटी ज्या होत्या, टेररिस्ट ॲक्टिव्हिटी, या कमी झाल्या हळूहळू. आणि ठीक आहे, आणि आता पहिलीपेक्षा तर आता फार कमी आहेत, आता पण आपल्याला दिसतात. ठीक आहे, आता पाहिले आपण 2-3 तर आताच अटॅक झालेले होते, परंतु पहिले तर याच्यापेक्षाही जास्त होत होते, खूप जास्त होत होते अटॅक. ठीक आहे, परंतु 2004 नंतर मग ते आणि 2019 पासून ज्यावेळेस हे चेंज झाले आणि आर्टिकल 370 निघून गेलं, निलंबित करण्यात आलं, तर त्याच्यानंतर मग थोडं हे जे ॲक्टिव्हिटी आहेत आणखी कमी झालेल्या आहेत. बंद नाही झाल्या पूर्णपणे, परंतु कमी तर झालेले आहे. अशा प्रकारे हा काश्मीर मुद्दा आपण पाहिला, एकदम डिटेलमध्ये पाहिला, कारण गरजेचा होता पूर्ण समजून घेणं. आता याच्यानंतर जे मुद्दे आहेत, जो सियाचिन ग्लेशियर जे होतं ते सुद्धा आपण पाहिलं, म्हणजे 2 मुद्दे आपण पाहून घेतले. आता उरले 3. आता हे एकदम छोटे छोटे आहेत, ते हे पटकन होऊन जाते. गिलगिट बाल्टिस्तान, मी सांगितलं ना की गिलगिट बाल्टिस्तान हा POK मधला भाग आहे, हा वरचा भाग आहे तो. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, आझाद काश्मीर. पाकिस्तानवाले म्हणतात आझाद काश्मीर, आपण नाही दिलेलं नाही नाव, आपण या पूर्ण या भागाला आपण POK म्हणत असतो. वरचा जो भाग आहे हा गिलगिट बाल्टिस्तान आहे आणि याला अजूनपर्यंत राज्याचा जो दर्जा आहे पाकिस्तानमध्ये मिळायचा आहे, याला मिळालेला आहे, याला नाही मिळालेला आहे. त्याच्यामुळे ते प्रॉपर प्रशासनाची स्थापना झालेली नाही आहे, त्याच्यामुळे प्रशासकीय जे सेवा वगैरे आहेत हे लोकांपर्यंत पोहोचत नाही. ठीक आहे, आणि त्यातल्या त्यात इथे जे लोक आहेत ते सगळे मुस्लिम आहेत, परंतु मुस्लिमांमधला शिया पंथ आहेत. शिया पंथ 2 पंथ असतात मुस्लिममध्ये, एक असतात शिया आणि दुसरे असतात सुन्नी. आता मेजॉरिटी पाकिस्तानमध्ये सुन्नी मुस्लिमचं राज्य चालतं, म्हणजे सुन्नी मुस्लिम हे लोक राहतात आणि या भागामध्ये शिया मुस्लिम राहतात. आणि ज्या प्रकारे पाकिस्तानमध्ये दुसरे जे मायनॉरिटी आहेत, हिंदू असू द्या, ख्रिश्चन असू द्या, पारसी असू द्या, यांच्यावरती ज्या प्रकारे अत्याचार होतो, यांच्यावरती ज्या प्रकारे डिस्क्रिमिनेशन होते, त्याच प्रकारे शिया मुस्लिमांवरती सुद्धा डिस्क्रिमिनेशन होते. आपल्याला वाटते की हे तर मुस्लिम आहे, यांच्यावरती हे तर सोबत राहायला पाहिजे, परंतु नाही, यांच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात, त्यांच्या मस्जिदवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात आतंकवादी हमले वगैरे होतात. ठीक आहे, त्याच्यामुळे इथले लोक सुद्धा कंटाळलेले आहेत. सर्वात पहिले तर इथे प्रशासकीय सेवा मिळत नाही आहे. इथल्या हा जो भाग आहे या भागाची डेव्हलपमेंट झालेली नाही आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक संसाधने मिळतात, परंतु त्याचा फायदा या लोकांना होतच नाही आहे. हे सगळे नैसर्गिक संसाधने इकडे पंजाबवाल्या रिजनमध्ये येतात, पाकिस्तानवाल्या पंजाबवाल्या रिजनमध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामुळे इथले लोक नाराज आहेत. इथले लोक वारंवार नेहमी रस्त्यावरती उतरत असतात. ठीक आहे, विरोध वगैरे करत असतात, संप वगैरे करत असतात, परंतु त्यांचं ऐकणारं कोणी नाही. तर कधी तर ज्या प्रकारे तुम्ही ऐकलं असणार की बलुचिस्तानमध्ये बरेचसे असे लोक आहेत, बरेचसे असे लीडर आहेत जे भारत सरकारला म्हणतात की आमची मदत करा, आम्हाला पाकिस्तानमधून बाहेर निघायचं आहे. त्याच प्रकारे हे जे गिलगिट बाल्टिस्तान आहे ना, इथले पण लोक अशाच प्रकारची कंडिशनमध्ये जगत आहेत आणि यांना सुद्धा वाटतं की आपण भारताचा भाग व्हायला पाहिजे, कारण भारत या बाजूला पहा तुम्ही, या बाजूला डेव्हलपमेंट होताना यांना दिसतात आणि या बाजूला बिलकुल डेव्हलपमेंट नाही आहे, नोकऱ्या नाही आहे. ठीक आहे, जम्मू काश्मीरची आता स्थिती हळूहळू चेंज होत आहे. पहिले जम्मू काश्मीरची स्थिती तशीच होती, कारण आर्टिकल 370 आणि 35A होतं. ठीक आहे, हां, तर बघा आता, तर अशा प्रकारे हा गिलगिट बाल्टिस्तानवाला इश्यू आहे. तर तो एक आहे. तर आता आजकाल तुम्ही न्यूजमध्ये ऐकतच असणार की अमित शहा जे आपले होम मिनिस्टर आहेत त्यांचं असतेच कधी ना कधी भाषण वगैरे. ते म्हणतात की हा जो POK आहे तो आज ना उद्या येणारच तर म्हणतात. ठीक आहे, तर आहे थोडा न्यूजमध्ये आहे की गिलगिट बाल्टिस्तान हा जो रिजन आहे तो भारतामध्ये विलीन झाला पाहिजे असं म्हणतात. ठीक आहे, तर घटनात्मक दर्जा नाही आहे हे तुम्हाला सांगून दिलं मी. आता येऊ आपण चौथ्या विवादावरती, तो आहे सर क्रिक विवाद. आता सर क्रिक काय आहे, ही जम्मू काश्मीर आपला हा जो गुजरातवाला जो रिजन आहे ना, आता हा बघा, इथे तुम्हाला लक्षात येणार नाही हा काय काढलेला आहे म्हणून. इथे हा जो आहे ना, हा असा गुजरात असतो. ठीक आहे, हे तर माहिती आहे तुम्हाला, हा काय आहे, गुजरात आहे आणि इकडे राजस्थान चालू होतो आणि या बाजूला काय आहे, या बाजूला पाकिस्तान आहे, ठीक आहे, आणि हा गुजरात आहे. आता गुजरातचा हा जो गुजरातचा भाग आहे, पाकिस्तानच्या या भागाला सिंध म्हणतात. सिंध, पंजाब, सिंध मराठा, गुजरात मराठा, हा आहे सिंध. हा सिंध राज्य आहे, तिथलं सिंध प्रोव्हिन्स आहे आणि हा जो आहे हा गुजरात प्रोव्हिन्स आहे. ह्या दोघांची बॉर्डर जी आहे ना, ही नदी आहे. ठीक आहे, ही जी नदी दिसते ना तुम्हाला, ही नदी आहे ह्या दोघांची बॉर्डर. ॲक्च्युली ही नदी पण नाही आहे, एक प्रकारे ते नाला म्हणतात त्याला. तर हा जो दिसतो ना तुम्हाला, हा पूर्ण दलदलीचा प्रदेश आहे आणि इथे लोक वगैरे राहत नाही इथे जास्त करून.
हा दलदलीचा प्रदेश आहे, कारण इकडे गंगा आपलं जे सिंधू नदी जी आहे ते सिंधू नदी अरबी समुद्राला मिळतात, तर डायरेक्टली जाऊन नाही मिळत ना, असे वेगवेगळे ट्रिब्युटरी जे असतात ते असं पसरतात आणि ते इश्चरी वगैरे बनलेले आहेत. तर हा जो आहे याच्याविषयी ही आपली इंटरनॅशनल बॉर्डर बनलेली आहे आता पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये. इथे कोण आहे भारताचा? गुजरातवाला रिजन, इकडे कोणता आहे? सिंध रिजन आहे पाकिस्तानचा. ह्या दोघांमधली ही इंटरनॅशनल बॉर्डर बनलेली आहे. आता इथे कोणता वाद आहे? वाद असा आहे की पाकिस्तान काय म्हणतो, पाकिस्तान असं म्हणतो की ही जी नदी आहे या नदीला डिवाइड कसं करायला पाहिजे, तर पूर्णच्या पूर्ण जी नदी आहे ना ही नदी पाकिस्तानचा भाग असायला पाहिजे, असं कोण म्हणते? पाकिस्तान म्हणते. आणि भारत काय म्हणतो की नाही, ही नदी आहे आणि नदीचं डिव्हिजन कसं करत असतो? इंटरनॅशनल लॉ आहे की थालवेज सिद्धांत इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलवरती हा थालवेज जो सिद्धांत आहे हा मान्यता दिलेली आहे की इंटरनॅशनल बॉर्डर जर का नदीवरून जर का आपल्याला आखायची असेल तर कोणता प्रिन्सिपल वापरायचा? थालवेज प्रिन्सिपल वापरायचा. हा थालवेज प्रिन्सिपल काय सांगतो की नदीच्या मधोमध एक रेष पाडायची, म्हणजे नदीचा जो असा खोलवटवाला जो भाग असणार, ठीक आहे, हा खोलवटवाला जो भाग आहे, तर अशा प्रकारे हे अशी नदीच्या मधोमध अशी रेष पाडायची. म्हणजे काय झालं, अर्धी नदी जी आहेत या देशाला मिळणार आणि अर्धी नदी या देशाला मिळणार. याला आपण थालवेज प्रिन्सिपल म्हणतो. परंतु ती जी नदी आहे ती नेव्हिगेबल असली पाहिजे, म्हणजे वाहतूक तिच्यावरती करता आली पाहिजे, ठीक आहे, जहाजं वगैरे चालत असली पाहिजे, म्हणजे वाहती नदी असली पाहिजे, सिम्पली असं म्हणायचं आहे त्यांना. तर अशा वेळेस थालवेज सिद्धांत इथे लागू पडतो. तर भारत काय म्हणतो की थालवेज प्रिन्सिपल इथे लावायला पाहिजे आपण, ठीक आहे. पाकिस्तान म्हणतो की नाही, थालवेज प्रिन्सिपल इथे लागूच शकत नाही. का बरं नाही लागू शकत? कारण ही जी नदी आहे ही नदी नेव्हिगेबलच नाही आहे, इथे पाणीच नसते कधी कधी, तर वाहतूकच करता येत नाही. पण भारत काय म्हणतो त्याच्यावरती उत्तर भारत काय देतो की भारत म्हणतो की ज्यावेळेस हाय टाईड येते, ज्यावेळेस पाण्याची पातळी वाढते, समुद्राची पाण्याची पातळी वाढते, त्यावेळेस इथे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साचते आणि त्यावेळेस मग इथे आपण नेव्हिगेशन करू शकतो, असं भारताचं म्हणणं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे पाकिस्तान काय म्हणतो की ही जी हिरवी लाईन जी आहे, ही जी हिरवी लाईन आहे ही इंटरनॅशनल बॉर्डर असली पाहिजे, म्हणजे पूर्णच्या पूर्ण ही जी नदी आहे सरक्रीक हे पूर्ण तिकडे पाकिस्तानकडे गेली पाहिजे. आणि भारत काय म्हणतो की नाही, मधोमध आपण लाईन फाडलेली पाहिजे. कशा प्रकारे? तर थालवेज सिद्धांतानुसार. आणि अशा प्रकारे अर्धी नदी तिकडे आणि अर्धी नदी इकडे, अशा प्रकारे डिव्हिजन झालं पाहिजे. बरं, याचं काय म्हणजे काय फायदा आहे याच्यामुळे काय फायदा होणार आहे? तर फायदा असा आहे की हे जे असते ना, आता जर का हे जी हिरवी जी लाईन आहे याच्यानुसार जर का गेलं, इकडे जे समुद्राचा भाग आहे ना, समुद्राचा भाग नॉटिकल माइंडनुसार, तर इकडे एक स्पेशल म्हणजे इथे जे नैसर्गिक संसाधने जे असतात समुद्रामध्ये, तर ते सुद्धा इथे आपण हे करू शकतो, वापर करू शकतो. तर हिरव्या लाईननुसार जर का गेलं तर ही जी लाईन आहे ना ही अशी इथपर्यंत जाते, ठीक आहे. आणि जर का लाल लाईननुसार जर का गेलो तर मेरिटाईममध्ये इथपर्यंत जाते ती. म्हणजे बघा, जर का लाल जी लाईन जर का आपण पाहिली, ही याला जर का इंटरनॅशनल बॉर्डर जर का आपण पकडली, तर एवढा जो समुद्र आहे ना, एवढा समुद्र भारताकडे येऊन जाईल, एवढा समुद्राचा भाग. परंतु जर का हिरवी जर का लाईन कन्सिडर केली इंटरनॅशनल बॉर्डर, तर मग हा जो समुद्र आहे ना हा पाकिस्तानकडे जाईल. तर याच्यासाठी म्हणून हा डिस्प्यूट चालतो. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता तुम्ही ऐकलं असणार की भारतीय मच्छीमारे आहेत, भारतीय मासेमारे जे आहेत, मच्छी व्यवसाय करणारे, तर ते मासोळ्या ज्या आहेत ते पकडायसाठी या भागामध्ये जातात. तर मग इथे पाकिस्तानचे नेव्ही येते आणि यांना घेऊन जाते आणि पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद करून ठेवते, ठीक आहे. हा इश्यू याच्यामुळेच, हे बॉर्डर डिस्प्यूट आहे, हा जो रिजन आहे हा डिस्प्युटेड रिजन आहे. कशामुळे झालेला आहे? तो सरक्रीकमुळे झालेला आहे. तर त्याच्यामुळे हा सगळा इश्यू चालू आहे, ठीक आहे. अजूनपर्यंत तो काही सॉल्व्ह झालेला नाही आहे. तर अशा प्रकारे हा चौथा इश्यू होता. आता पाचवा शेवटचा इश्यू आपण पाहणार आहोत, तो म्हणजे कोणता? तर सिंधू जी नदी आहे आणि सिंधू नदीच्या 5 उपनद्या आहेत, ठीक आहे. कोणकोणत्या? तर झेलम, चिनाब, रावी, ही सिंधू नदी आहे, ही झेलम, चिनाब, रावी, ही बियास छोटीशी आणि ही सतलज, या 5 नद्या ह्या उपनद्या आहेत सिंधूच्या. आणि या 5 नद्यांचा वाटप याच्याविषयी एक करार बनलेला होता 1960 मध्येच. सिंधू जल करार 1960 मध्येच हा करार बनलेला होता. आणि जी वर्ल्ड बँक आहे, जागतिक बँक, ते यांनी मध्यस्थी केलेली होती. यांनी हा करार बनवून दिला. आणि कशा प्रकारे करार बनला? तर हा करार असा होता की हे जे 6 नद्या आहेत, सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज, हे जे 6 नद्या आहेत, या 6 नद्याचं 100% जे पाणी आहेत ते 100%पैकी जे 80% पाणी असणार तर ते जाणार कोणाला? पाकिस्तानला जाणार. हे पाणी कोणाला जाणार? पाकिस्तानला जाणार. आणि जे 20% पाणी आहे, हे 20% पाणी हे भारताला जाणार, ठीक आहे. कशा प्रकारे जाणार? ती हे जे 6 नद्या आहे या 6 नद्यांना 2 भागामध्ये डिवाइड केलं. कोणत्या? हे ज्या वरच्या नद्या आहेत, हे सिंधू नदी, झेलम आणि चिनाब, हे जे 3 नद्या आहेत, ह्या 3 नद्यांना, आता हा कोणता भाग आहे? हा पश्चिमवाला भाग आहे, तर पाश्चात्य नद्या म्हणल्या गेलं. हे वरच्या 3 नद्यांना पाश्चात्य नद्या, आणि खालची जी 3 नद्या आहेत, रावी, बियास आणि सतलज, ह्या पूर्वीय नद्या म्हणणार. ह्या पाश्चात्य नद्या आणि ह्या पूर्वीय नद्या.
तर अशा प्रकारे 2 नद्यांमध्ये डिव्हिजन केलं. ठीक आहे, 2 नद्यांमध्ये डिव्हिजन केलं. आता हे जे पूर्वीय नद्या होत्या म्हणजे ह्या ज्या खालच्या नद्या होत्या, या नद्यावरती या नद्यांचं जे पाणी आहे, ह्या नद्यांचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये भारत वापरू शकतो. म्हणजे या नद्यांवरती डॅम वगैरे बांधू शकते, जे हे आहेत धरणे वगैरे बांधू शकते. त्याचप्रकारे इथे वीज निर्मिती होऊ शकते, सिंचनासाठी पाणी वापरू शकते भारत. तर अशा प्रकारे जे 20% जे पाणी आहे ना, जे दिलेलं आहे या 100% पैकी 20% पाणी, तर या नद्यांचं पाणी भारत वापरू शकतो. ठीक आहे, अनरेस्ट्रिक्टेड यूज आहे याच्या. ठीक आहे, परंतु हे जे वरच्या ज्या नद्या आहेत, ह्या वरच्या नद्यावरती भारताला मोठ्या प्रमाणामध्ये निर्बंध लागलेले आहेत की या नद्यांवरती डॅम वगैरे आहेत ह्या भारत बांधू शकत नाही. बरं, या नद्यावरती बांधू शकतो, परंतु बांधत असताना जो पाकिस्तान आहे तर पाकिस्तान एक प्रकारे तो म्हणजे आपलं जे काही कन्सर्न वगैरे आहे तो रेज करू शकतो. ठीक आहे, कारण या दोघांमध्ये एक स्थायी कमिशन पण बसवलेलं आहे. पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला पाहायला मिळते स्थायी कमिशन. हे पुढे जाण्याच्या आधी तुम्हाला सांगतो हे काय आहे. तर अयूब खान ज्यावेळेस हा करार बनलेला होता 1960 मध्ये, सिंधू जल करार, त्याच्यामध्ये अयूब खान तिथले प्रेसिडेंट आणि हा जवाहरलाल नेहरू त्या आपले प्राईम मिनिस्टर जे होते, तर यांनी या दोघांनी साईन केलेले आहेत या करारावरती. ठीक आहे, तर यामध्ये सिंधू नदी आणि तिच्या 5 उपनद्या, तर यांचं 80% पाणी कोणाला जाणार, पाकिस्तानला जाणार, आणि 20% पाणी हे भारताला जाणार. अशा प्रकारे तो हे होता. आता याच्यामध्ये पहा तुम्ही, सगळ्या नद्या भारतामधून जात आहे आणि भारताला फक्त 20% पाणी. एक प्रकारे फायदा कोणाला जास्त होत आहे, पाकिस्तानला होत आहे की नाही, तरीसुद्धा भारताने ते मान्य केलं. का बरं मान्य केलं, याच्यामागे भारताला एक अपेक्षा होती की जर का आता आपण पाकिस्तानला एवढा फायदा करून देतोय तर पाकिस्तानला समजलं पाहिजे की भारत हा शत्रू नाही आहे तुमचा, पाकिस्तानचा शत्रू नाही आहे, पाकिस्तानची काळजी करतो. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे भारताने एक गुड इमेज बनवण्याचा प्रयत्न केला की भांडणं वगैरे करू नका, आपण शांततेने राहू, शांततेने दोघांचाही विकास झाला पाहिजे, आपला पाकिस्तानचा विकास झाला पाहिजे आणि भारताचा विकास झाला पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त फायदा जो आहे तो पाकिस्तानला दिला. 20% पाणी भारताने घेतलं. तरीसुद्धा भारताकडून अशी अपेक्षा होती, भारताची अपेक्षा अशी होती की पाकिस्तान आता तरी सुधरेल आणि आता तरी ही जी आतंकवादी संघटना वगैरे आहेत, ह्या ॲक्टिव्हिटी आहेत किंवा नेहमी युद्ध करणे, तर ढवळाढवळ करणे पॉलिटिक्समध्ये, हे बंद करणं. परंतु झालं नाही, झालं उलटं. अजूनसुद्धा त्याच्या ॲक्टिव्हिटी तशाच चालू होत्या. त्याच्यामुळे आत्ता थोडा इश्यू परत तो वाढलेला आहे. जेव्हापासून हे नवीन गव्हर्नमेंट आलेलं आहे तर तेव्हापासून परत आता हे इश्यू वाढत चाललेला आहे. ठीक आहे. हां, आता इथे पुढे काय आहे, हां, 2 भागामध्ये डिव्हिजन होते. कोणकोणते, तर एक पाश्चात्य नद्या ज्याच्यामध्ये सिंधू, झेलम आणि चिनाब आहे. त्याच्यानंतर पूर्वीय नद्या रावी, बियास, सतलज. याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न पण आलेला होता याच्यामध्ये की पूर्वीय नद्यामध्ये कोणत्या नद्या येतात आणि पाश्चात्य नद्यामध्ये कोणत्या नद्या येतात. ठीक आहे, किंवा पाकिस्तानच्या साईडनी आता या ज्या पूर्ण नद्या आहेत या पाकिस्तानला दिलेल्या आहेत, म्हणजे या नद्याचं पाणी पूर्ण पाकिस्तान वापरू शकतो, परंतु या नद्याचं पाणी भारत वापरू शकतो. परंतु भारत एक लिमिटेड यूज आहे त्याचं. 20% जे दिलेलं आहे ना, 80% म्हणजे 100% पैकी 80% जे पाणी आहे तर ते पाकिस्तान वापरणार आणि 20% जे पाणी आहे ते भारत वापरणार. तर 20% पाणी कुठून येणार, ते याच्यामधून येणार, या पूर्वीय नद्यामधून येणार. त्या पूर्वीय नद्या ज्या आहेत त्या भारताला दिल्या आणि पाश्चात्य नद्या ज्या आहेत त्या पाकिस्तानला दिलेल्या आहेत. ठीक आहे, पूर्वीय नद्यावरती भारत सर्व अधिकार मिळालेला आहेत, त्याचा वापर करू शकतो. सिंचन, वीज निर्मिती या सगळ्यांचा वापर या नद्यांवरती तो करू शकतो. पाश्चात्य नद्या आहेत याच्यावरती भारताला कालवे वगैरे बांधू शकत नाही किंवा धरणे वगैरे बांधू शकत नाही भारत. ठीक आहे, त्याचप्रकारे जर का काही डिस्प्यूट वगैरे झाले उद्या तर इथे स्थायी सिंधू आयोग पण बनवलेला आहे, परमनंट इंडस कमिशन. आणि प्रत्येक वर्षी यांच्या मीटिंग वगैरे होतात की जर का पुढे काही करू शकतो आपण, जर का काही थोडा वादविवाद झाला तर कशा प्रकारे आपण हे निपटू शकतो. तर अशा प्रकारे त्यासाठी म्हणून हे बनवलेलं आहे. ठीक, परंतु आता काय झालं, 2016-17 मध्ये किशनगंगा डॅम आणि रॅटली डॅम हे जे आहे ते भारताच्या साईडनी बनवलेलं आहे, जम्मू काश्मीरमध्ये या नद्यांवरती बनवलेला आहे. तर याचा इश्यू पाकिस्तानने जे आहे ना ते रेज केला, UN-मध्ये घेऊन गेला. तर याच्याविषयी मग थोडं जे आहे ना हे वादविवाद परत चालू झालेले आहेत. आणि आता गव्हर्नमेंट काय म्हणतं की पहिलेच तुम्हाला पाणी जास्त दिलेलं आहे, त्यातल्या तुम्ही परत विरोध करताय आणि आता आम्हाला आतापर्यंत हा जो हा करार जो बनलेला आहे, इंडस वॉटर ट्रिटी ही जी बनलेली आहे, ही जगामधली वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल ट्रिटी म्हणल्या जाते. कारण हे 2 सर्वात मोठे कट्टर एकमेकांचे दुश्मन असून सुद्धा, शत्रू असून सुद्धा ही जी ट्रिटी आहे अजूनपर्यंत टिकून आहे. आता 1960 मध्ये तयार झालेली, आता 2023 चालू आहे, म्हणजे किती वर्ष झाले, ते 60 वर्ष झालेली आहेत, तरीसुद्धा अजूनपर्यंत ते टिकून आहे. म्हणून द मोस्ट सक्सेसफुल ट्रिटी म्हणून असा म्हणल्या जाते या ट्रिटीला, इंडस वॉटर ट्रिटीला. ठीक आहे, परंतु आता भारत म्हणतो की आमचा रिस्पेक्ट करत नाही तुम्ही, पहिलेच पाणी जास्त दिलेलं आहे, त्यातल्या परत विरोध पण करत आहे. तर त्याच्यामुळे आता आमची इच्छा आहे की हा जो करार वगैरे जो आहे हा करार परत आपण रिनिगोशिएट करायला पाहिजे. ठीक आहे,
अजूनपर्यंत एकदमही विरोध केलेला नाही आहे, परंतु जर का करत असेल तर मग भारत या कराराला अमान्य करणार आणि आता परत डिस्कशन करणार, आपण परत दुसरा करार बनवणार, तर अशावरती येऊ शकते. तर याच्यावरती एक डिस्प्यूट हा अजूनपर्यंत चालू आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ह्या भारत आणि पाकिस्तान ह्या दोघांमधले जे तणावपूर्ण संबंध जे होते हे कशा प्रकारे होते, कशा प्रकारे तयार झाले आणि त्याच्या मागची कारणं कोणती आहे, ही 5 प्रमुख कारणं आहे. याच्यावरूनच भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमी भांडण सतत भांडण होत राहते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण पूर्ण डिस्कशन केलं. काश्मीरचा जो मुद्दा होता तो आणखी डिटेलमध्ये आपण समजून घेतला. आय होप तुम्हाला समजलं असणार. तर अशा प्रकारे इथे आपण हा व्हिडिओ संपू. पुन्हा एकदा अशाच प्रकारचा एक जो व्हिडिओ आहे तो घेऊन येऊ आपण. चायनावरती घेऊन येऊ किंवा कोणत्याही एका मोठ्या देशावरती घेऊन येऊ. ठीक आहे. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.